नांदगाव खंडेश्वरपासून 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या जावरा मोळवण या गावात 13 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमाराला घरगुती गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे 3 घरांना आग लागली। यामध्ये विजय हरिभाऊ दहातोंडे, अजय हरिभाऊ दहातोंडे व हरिभाऊ दहातोंडे या तिघांची घरं जळून खाक झाली। गावच्या वतीने सरपंच या नात्याने मी जावरा मोळवण येथील अजय हरिभाऊ दहातोंडे, राजकुमार हरिभाऊ दहातोंडे, विजय हरिभाऊ दहातोंडे यांचं सिलेंडर आला घरी आणले आणि सिलेंडर लीक असल्यामुळे तो एकदम सिलेंडर स्फोट झाला। सिलेंडर हे आपले भारत गॅस प्रमोद भाऊ यांच्याकडून आणलेलं होतं। त्यामुळे अजय हरिभाऊ दहातोंडे म्हणजे 9 वाजता सिलेंडर आणल्यानंतर त्यानं ते सील फोडल्याबरोबर एकदम धक्का चालू झाला, म्हणजे तो सिलेंडर लिकेज होता। बरं, काय होतं, काय नुकसान काय झालं? नुकसान आता सगळं गहू तांदूळ घरातलं सगळं म्हणजे कपडे गिपडे निकाल भस्म, गॅस होते 2 लाख रुपये कपाटात, बांधकाम चालू आहे ना, पैसे जळले काय? सबन भस्म झालं, कागदपत्र पोराचे निकाल डॉक्युमेंट होते ते भस्म झालं। यामध्ये घरांचं 100% नुकसान झालं असून अंदाजे 10 क्विंटल सोयाबीन, हरभरा, कापूस, घरातील नगदी, सोन्या चांदीच्या दागिन्यांसह महत्त्वाची कागदपत्रे देखील जळून खाक झाली आहेत। सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही। घटनेची माहिती आमदार अरुण अडसड व आमदार प्रताप अडसड यांना गावातील सरपंच अमित दहातोंडे यांनी दिली। सदर घटनेची माहिती आमदार अडसड यांना कळताच त्यांनी तहसीलदार, गटविकास अधिकारी व ठाणेदार यांना घटनास्थळी पोहोचण्याचे निर्देश दिले। आमदार प्रताप अडसड यांनी धामणगाव रेल्वे नगर परिषद येथील अग्निशामक दलाची गाडी ताबडतोब घटनास्थळी पाठवली। घटनास्थळी आमदार अरुण अडसड यांनी भेट दिली। आज जावरा मोळवण येथे अजय दहातोंडे, विजय दहातोंडे आणि त्यांच्या मातुश्री हे तिघही वेगवेगळे राहत असताना सुद्धा त्यांच्या घरामध्ये गॅस सिलेंडरमुळं आग लागली। कर्मधर्म संयोगाने कोणत्याही प्रकारची मानवहानी झाली नाही, ही भगवंताची कृपा आहे। परंतु अशा परिस्थितीमध्ये हे सगळे बेघर आणि कुठल्याही परिस्थितीत त्यांच्याजवळ जेवायला अन्नसुद्धा नाही, अंगावरच्या कपड्यासहित फक्त ते राहिले। त्यामुळं या ठिकाणी तहसीलदार, BDO या सगळ्यांना आपण निर्देश दिलेले आहे की ताबडतोब त्यांना ज्या आपत्तीजनक परिस्थितीमध्ये ज्या आपण सवलती देऊ शकतो त्या सगळ्या सवलती ताबडतोब दिल्या पाहिजे। आणि प्रशासनाने सुद्धा ज्या कंपनीचं हे सिलेंडर होतं जे लीक होतं त्या सिलेंडर कंपनीकडून सुद्धा या परिवाराला ताबडतोब विम्याचे जे पैसे मिळतात ते सुद्धा ताबडतोब देण्यात यावे। आत्ताच माननीय तहसीलदारांनी सांगितलं की त्यांना जी सध्या ताबडतोब 7,500चा जो चेक आपण देणार तो उद्या देणार आहेत। अन्नधान्याची तात्पुरती व्यवस्था 10,000 किलो प्रत्येक फॅमिलीला त्यांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। खरं म्हणजे अशा प्रकारच्या हानी होता कामा नये आणि झाल्यास ताबडतोब प्रशासनाने याची दखल घ्यावी। या पद्धतीनं मी त्यांचं खरं म्हणजे अभिनंदन करतो की त्यांनी ताबडतोब SDO, आपल्या BDO, तहसीलदार, पटवारी, रेव्हेन्यू इन्स्पेक्टर या सगळ्यांनी इथे येऊन ताबडतोब आपली जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न केला। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक आहे की गावकऱ्यांनी आपल्या गावाला धोका होऊ नये, आग कोणाच्याही घराला लागली असली तरी ती आपल्यावरची आपत्ती असं समजून गावकऱ्यांनी ताबडतोब या व्यवस्थेमध्ये हातभार लावला, त्याबद्दल त्यांचंही अभिनंदन करतो। मलासुद्धा माहिती झाल्याबरोबर ताबडतोब धामणगाव नगर परिषदची फायर ब्रिगेड आपण या ठिकाणी पाठवली। इथले जे सरपंच आहेत अमित दहातोंडे त्यांचा फोन आल्याबरोबर ही व्यवस्था आपण करण्याचा प्रयत्न केला। या संदर्भात आणखीन एक महत्त्वाची सूचना या ठिकाणी मी तहसीलदारांना दिली आहे आणि त्यांनीसुद्धा कबूल केलं की घरकुलाच्या यादीमध्ये त्यांचं नाव अ मध्ये असो, ब मध्ये असो, ड मध्ये असो, त्यांच्यावर जी आपत्ती आलेली आहे त्याचा विचार न करता नियम बाजूला ठेवून ताबडतोब विशेष बाब म्हणून या तिघांच्याही घरकुलाची व्यवस्था करावी, या पद्धतीचे निर्देश आपण त्यांना दिलेले आहेत। यावेळी तहसीलदार प्रशांत भोसले यांना अग्निकांडाचा अहवाल ताबडतोब तयार करून नुकसानग्रस्तांना तातडीची मदत व घरकुल मंजूर करण्याबाबत निर्देश दिले। यावेळी तहसीलदार प्रशांत भोसले, गटविकास अधिकारी विनोद खेडेकर, ठाणेदार उदय सोयस्कर, प्रशासकीय मंडल अधिकारी प्रमोद ढवळे, तलाठी विनोद नेहाटकर, ग्रामसेवक इंगळे यांच्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पाहणी केली।
10 तोंडे या कुटुंबाचं अतिशय नुकसान झालं। हे दोघेही भाऊ मजुरी करून पोट भरतात। त्यांची हलाखीची परिस्थिती असल्यामुळे गावातील योगेश ताथोड आणि अतुल झाडे यांनी 10 तोंडे परिवारासाठी आधार फाउंडेशनकडे मदतीचा हात मागितला आणि आधार फाउंडेशनने लगेच त्यांना दैनंदिन लागणारे भांडे, 6 मोठे ब्लँकेट, 4 मोठ्या सतरंजी, टॉवेल आणि आवश्यक असलेला 1 महिन्याचा किराणा पाठवला आहे। उत्तम ब्राह्मणवाडे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।